जी धडधड होते हे कुठेतरी काहीतरी त्यांनी ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं, एखादी घटना घडलेली असते छोटी मोठी आणि कळत नकळत त्याला ते आठवत सुद्धा नाही, पण कळत नकळत ती धडधड एखाद्या विशिष्ट ट्रॉमॅटिक ट्रॉमॅटिक घटनेमधून ते आलेली असते. तो ट्रॉमा काढण्यासाठी आपण त्याला पास्ट लाईफ म्हणजे याच लाईफमध्ये काही 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस काही ती घटना घडलेली असेल ती तुम्ही आता सांगू शकत नाही, कॉन्शियसली सांगू शकत नाही. आपण या कॉन्शियस माइंडला थोडंसं रिफ्रेश करून त्याला थोडंसं साईडला करून त्याची विचार करण्याची क्षमता कमी करून तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस त्या घटना तो अगदी व्यवस्थित सांगतो. आता डोळे दोन्ही उघडायचे आहेत आणि आपले जिथे टिकली लावलेली आहे तिथे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, वरच्या बाजूला कपाळाच्या वरच्या बाजूला दोन्ही एकत्र आले पाहिजेत, आयबॉल्स एकत्र. हां, व्हेरी गुड. ज्या स्त्रिया असतात त्या स्त्रियांना डिप्रेशन येतं, भीती वाटत असते खूप, तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल की हिप्नोथेरपीसाठी त्यांनी येणं किंवा ते मोकळेपणाने बोलणं हे का गरजेचं आहे? मला सांगा, लहानपणापासून आजपर्यंत जर आंघोळच केली नसती तर माणसाची अवस्था काय झाली असते? तसंच आपल्या मनाचं आहे. त्या मनाला याला माइंड बात म्हणूयाच, म्हणजे हिप्नॉटिझमला पण माइंड बात म्हणूया. जर तर माइंड बात जर तुम्ही जर वेळच्या वेळेवर जर घेतलात तर तुम्ही अशा गोष्टींमधून, हे बघा, परिस्थिती बदलणं हे अवघड आहे पण मनस्थिती बदलणं हे सोपं आहे आणि हिप्नोथेरपी तेच काम करते. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चारची कॉफी स्मिताबरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याकडे हिप्नोथेरपिस्ट राजेश वाळके आले आहेत आणि मी त्यांच्याशी आज ज्या विषयावर गप्पा मारलेल्या आहेत त्या खूप इंटरेस्टिंग होत्या. मुळात मला खूप प्रश्न होते की हिप्नोथेरपी म्हणजे काय आणि मानसिक विकार बरे करण्यासाठी हिप्नोथेरपीचा खरंच फायदा होतो का? हिप्नोटिझम याबद्दलचे जे संभ्रम आहेत किंवा गैरसमज आहेत त्याबद्दलही मी त्यांना प्रश्न विचारले आणि हिप्नोथेरपी मी करूनसुद्धा घेतली. त्याचा छोटासा डेमोसुद्धा या पॉडकास्टमध्ये मी घेतला आणि माझा अनुभव जो होता तो विलक्षण होता. तो अनुभव जर तुम्हाला बघायचा असेल, ऐकायचा असेल तर हा पॉडकास्ट तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल. नमस्कार सर. खूप प्रश्न आहेत. हिप्नोथेरपी म्हणजे काय किंवा ती आपण काउन्सिलिंग करून मग त्यानंतर हिप्नोथेरपी आपण केल्यानंतर आपल्याला मानसिकरित्या बरं वाटू शकतं का? कारण आजकाल स्ट्रेस एन्झायटी तर आहे, डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पण या सगळ्यासाठी बऱ्याचदा काउन्सिलिंग केलं जातं किंवा आपण सायकॅट्रिस्टकडे जातो, मेडिसिन्स घेतले जातात. पण हिप्नोथेरपीनं हे सगळं कसं क्युअर होऊ शकतं हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे मुळात. तर आधी आम्हाला हे सांगा की हिप्नोथेरपी म्हणजे काय, कारण या बाबतीत खूप गैरसमज आहेत. पहिल्यांदा तुमच्या प्रेक्षकांचं आणि तुमचं मनपूर्वक स्वागत की मला इथे तुम्ही बोलावलं. या पॉडकास्टमध्ये आपण हिप्नोथेरपीबद्दल अवेअरनेस निर्माण करणार आहोत आणि सगळ्या प्रेक्षकांना या गोष्टी समजणं किती गरजेचं आहे. म्हणजे हिप्नोथेरपी जर हा शब्द जरी काढला किंवा हिप्नॉटिझम हा जर शब्द जरी काढला तरी लोकांना घाबरल्यासारखे करतात किंवा भीती वाटते किंवा काहीतरी ऐकलेलं असतं. हिप्नोथेरपी किंवा हिप्नॉटिझम हे मनाचं शास्त्र आहे आणि सहज याची व्याख्या जर सांगायची म्हटलं तर ज्या मानवी मनाचे आपण गुलाम आहोत त्याची मालक बनण्याची कला म्हणजे हिप्नॉटिझम. जसं की 1947ला आपला भारत स्वतंत्र झाला, पण आजही आपण या मनाच्या गुलामगिरीतून अजून बाहेर पडलेलो नाही. त्या मनाच्या गुलामगिरीतून कसं बाहेर पडायचं आणि हे समजणं किंवा समजून घेणं त्यासाठी हा पॉडकास्ट आहे. आणि हिप्नोथेरपी ही फक्त मन आणि मनावरच काम करते. पण एक्झॅक्टली हिप्नोथेरपी म्हणजे काय, म्हणजे ती अवस्था काय असते आणि त्याचा मानसिकरित्या आपल्याला जी काही एन्झायटी आहे किंवा जे काही आपण आजकाल वेगवेगळ्या पद्धतीचे विकार उद्भवतात, मानसिक आजार आहेत, त्याच्यातून आपण बाहेर पडण्यासाठी हिप्नोथेरपी कशी काम करते? सगळ्यात पहिल्यांदा आपण हिप्नोथेरपी ही कशी काम करते हे आपण जाणून घेऊयात. जसं की आपली दोन मन आहेत, एक बाह्यमन एक अंतर्मन.
बाह्यमन हे विचार करू शकतं, चांगलं काय, वाईट काय, फायद्याचं काय, नुकसानाचं काय, काय घ्यायचं, काय सोडून द्यायचं, हे बाह्यमन विचार करत असतं. आणि हे विचार करणारं मन, आपली दोन मन आहेत, म्हणजे जसं की नाण्याला दोन बाजू आहेत, तसं मनाला दोन बाजू आहेत, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. ते बाह्यमन विचार करू शकतं. प्रत्येक गोष्टीला नियम आहे. म्हणजे हा मनाचा नियम आहे की 60 ते 70 हजार विचार 24 तासात माणसाला येतात. हे बाह्यमनातून येत असतात. त्याचबरोबर बाह्यमन हे विचार करू शकतं. हा दुसरा नियम. तिसरा नियम, आपण जोपर्यंत जागे असतो तोपर्यंत बाह्यमन जागा असतं आणि आपण झोपलो की बाह्यमन झोपून जातं. बाह्य जगाशी प्रत्येक वेळेस आपल्या बाह्यमनाचा संबंध येत असतो. म्हणजे बाह्यमन आणि आता हे झालं बाह्यमनाचं कार्य किंवा बाह्यमनाचे नियम. आता आपण बोलतोय, पाहतोय, ऐकतोय, समजून घेतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी बाह्यमनातून चालू आहेत. दुसरं असतं ते अंतर्मन. अंतर्मन हे विचार करू शकत नाही. परंतु अंतर्मनाची ताकद ही बाह्यमनापेक्षा कित्येक पटीने मोठी असते. काही तज्ज्ञ म्हणतात 9 पट मोठी असते, काही तज्ज्ञ म्हणतात 100 पट मोठी असते, काही तज्ज्ञ म्हणतात समुद्रावरची एक लहर म्हणजे बाह्यमन, अनंत असंख्य लहरी म्हणजेच अंतर्मन. ह्या अंतर्मनावर म्हणजे कितीही आपण जर बोलायचं म्हटलं तरी तो विषय, आज जर आपण 24 तास किंवा 10 दिवस कंटिन्यू 24 तास जरी बोलत राहिलो मनावर, तरी हा विषय संपू शकत नाही. आपण थोडक्यामध्ये आपल्याला हा समजून घ्यायचा आज. अंतर्मन हे विचार करू शकत नाही. म्हणजे तो सवयींचा गुलाम आहे. कोणत्याही सवयी आपल्या अंतर्मनामध्ये तयार होत असतात. तर अंतर्मनाचा पहिला नियम आहे की त्याला विचार करता येत नाही. अंतर्मनाचा दुसरा नियम, ते ज्या काही आपण एखादी गोष्ट रिपीट करतो, कॉन्शियसली एखादी गोष्ट रिपीट करतो, ज्या गोष्टी रिपीट होतात त्याच तुमच्या अंतर्मनात जातात. आणि एकदा अंतर्मनात गेलं की तसंच आपल्या बाबतीत घडायला लागतं. आणि हे बाह्यमन, बऱ्याचदा ह्या बाह्यमनातला आपल्याला बाजूला करावं लागतं. हिप्नोथेरपीमध्ये त्याला बायपास करावं लागतं, कारण ते विचार करतं. चांगल्या गोष्टी ते धुडकावून लावतं. बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या आपल्याला ॲक्सेप्ट होतात किंवा समजुती क्लिअर होतात, त्याच गोष्टी आपल्या अंतर्मनात येतात. त्याला फिल्टर करण्याचं काम हे आपलं बाह्यमन करत असतं. अच्छा. आता हे अंतर्मन जेव्हा एखादी सवय, कोणतीही सवय, म्हणजे लहानपणी जर आपण काही शिकलो तर त्या गोष्टी आपण आताही अगदी सहज करू शकतो, किंवा लहानपणी आपण बोलायला शिकलो तर आताही बोलू शकतो. आता ह्या बाह्यमनामध्ये आपण जर पाहिलं तर विचार करण्याची क्षमता आहे. पण ही विचार करण्याची क्षमता बऱ्याचदा आपल्या क्लिनिकवर असे काही क्लायंटसुद्धा येत असतात की याच्यामध्ये मॅक्झिमम हाच प्रॉब्लेम आहे की जसा तुम्ही विचार केलेला असता तसेच तुम्ही बनता. हो, ते तर म्हणजे आपण ऐकतो सुद्धा, आणि कितीतरी संत महंतांनी हेच सांगितलेलं आहे ना की तुमची विचारसरणी तुम्हाला घडवत असते. बरोबर. जसं की तुकाराम महाराजांनी सांगितलं की आनंदाचे डोहे आनंद तरंग, अगदी सेम तसं आपल्या मनामध्ये, विचारांमध्ये जर तो आनंद असेल तर निश्चितच तो तुम्हाला तुमच्या अवतीभोवती तुम्हाला तो फील करता येईल. आता हे बाह्यमन जे आहे, जे एखादी गोष्ट रिपीट करतं. बघा, आपण लहानपणी सायकल चालवतो तर कालांतराने आपण ते सोडून देतो, पण 10-20 वर्षांनी जरी आपल्या हातात जर सायकल आली तर आपण ती अगदी सहज चालवू शकतो. यालाच आम्ही म्हणतो की आपल्या ब्रेनच्या मेमरीपेक्षा आपली मसल्स मेमरी सगळ्यात स्ट्रॉंग असते. बरोबर. आता ही मसल्स मेमरी नेमकं काय, म्हणजे जसं की लहानपणी आपण स्विमिंग शिकलो, 10-20 वर्षांनी आपण एखाद्या टँकसमोर गेलो तर असा विचार येणार नाही मला येईल का नाही. ही तुमची मसल्स मेमरी तयार झालेली, आपण डायरेक्ट उडी मारणार. किंवा एखाद्या चित्रपटामध्ये आपण पाहिलं की एखादा माणूस ॲक्सिडेंट होतो, हिरोचा ॲक्सिडेंट होतो, आणि मग तो डायलॉग फेमस आहे, याददाश्त चली गई. तो सगळं विसरतो, स्वतःचं नाव पण विसरतो. पण तो गाडी चालवणं नाही विसरत. ही मसल्स मेमरी. म्हणजे ही मसल्स मेमरी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींमध्ये ती प्रोग्राम असते. म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये 87 बिलियन्स न्यूरॉन्स आहेत आणि शरीरामध्ये 60 ट्रिलियन्स न्यूरॉन्स आहेत. तर हे जोपर्यंत ॲक्शन पोटेन्शियल क्रिएट करत नाही तोपर्यंत ही बॉडी मूव्ह होत नाही. यालाच आपण बऱ्याचदा आता हे रील्समुळं, मोबाईलमुळं ज्या काही मुलांमध्ये आळशीपणा आला आहे, पहा,
आणि एक रील पाहता पाहता 3-4 तास कसे निघून जातात तेच कळत नाही. त्याच्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही. म्हणजे एखादा विचार मी मगाशी सांगितलं रिपीट झाला की तुमच्या सबकॉन्शियसला जातो आणि एकदा सबकॉन्शियसला गेला की तो विचार तुमच्या मेंदूकडे जातो आणि मेंदू तुमच्याकडनं हे सगळं काम करून घेतो. आता हे थोडं समजणं अवघड आहे, तर त्यासाठी आपण छोटंसं एक डेमो घेऊया. डेमो घेऊया, पण त्याआधी काही प्रश्न आहेत म्हणजे माझे, की मग हे जे मॅनिफेस्टेशन आपण म्हणतो, तर बेसिकली मॅनिफेस्ट करणं म्हणजे आपण काय करतो की पर्पजफुली त्या गोष्टींचा आपण विचार करायचा पॉझिटिव्हली. मला एखादी गोष्ट हवी आहे, तो गोल आपण फिक्स करतो आणि मग तो गोल फिक्स केल्यानंतर ते मला कसं हवं आहे यासाठी आपण मॅनिफेस्ट करायला लागतो. म्हणजे ते शब्दांमध्ये मांडतो, ते आपण त्याची वाक्यरचना तशी करतो आणि ते रिपिटेटिव्हली आपण बोलतो किंवा लिहून ठेवतो. मग ते मॅनिफेस्ट होतं, म्हणजे ते कुठेतरी आपल्या सबकॉन्शियसमध्ये जातं, म्हणजे अंतर्मनामध्ये जाण्याचा हे करतो. तर याच्यामध्ये मला सांगा की हा शिस्तीचा भाग आहे का, की आपण आपल्या मनाला एक शिस्त लावणं, की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह व्हायचं आहे किंवा आपल्याला जे हवं आहे, जर का आपण जे पेरू ते उगवणार, तसं भीती जर का आपल्या मनामध्ये पेरली तर उगवणार तीच आहे, राईट. भीतीचंच झाड उगवणार आहे. तसं काही आहे का? चांगला प्रश्न आहे. आपण जर पाहिलं तर हा निसर्गाचा नियम आहे. जसं तुम्ही सांगितलं, जे पेराल तेच उगवणार. शेतामध्ये गहू पेरला तर काय उगवणार आहे? गहूच. ज्वारी पेरली तर? ज्वारी. बाजरी पेरली तर? बाजरी. आणि काहीच नाही पेरलं तर? काहीच नाही. हाच आपला प्रॉब्लेम आहे. काहीच नाही पेरलं तर तण उगवतं, गवत उगवतं. हा, म्हणजे मी जे सांगतोय ते तुम्ही ऐकत नाहीयेत, पण मी दाखवतोय ते तुम्ही ऐकताय, ते तुम्ही सांगताय. मी फक्त असा हात केला, तुम्ही नाही सांगितलं. म्हणजे माणूस जे पाहतो तेच करत असतो. म्हणजे समाजामध्ये आपल्याला काय दिसतंय, मुलांना घरामध्ये काय दिसतंय, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर तो पाहून जास्त शिकत असतो. म्हणजे आपला समाज, कोणताही समाज पाहून जास्त मग याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागतं की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. मग त्याची पर्सनॅलिटी कोणती आहे ते चेक करावं लागतं. तो ऑडिटरी आहे, कायनेस्थेटिक आहे का व्हिज्युअल आहे, हे सगळं पाहावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग पुढचे डिसिजन असतात. म्हणजे कोणाची कुठली मेमरी म्हणू शकतो आपण याला, किंवा काही जणांना बघून जास्त त्यांच्या मेमरीमध्ये बसतं, राईट, व्हिज्युअल मेमरी, किंवा काही जणांची आयक्यू मेमरी जास्त असते. तर तसं काही ह्याच्यामध्ये वापर होऊ शकतो का? हा सगळा वापर आपण मॅनिफेस्टिंगमध्ये करतोच ना. हो. आपण त्याच्याबरोबर इमोशन्स सुद्धा वापरायला सांगितलं जातं. ओके. आणि त्या इमोशन्स नेमक्या कुठे असतात तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. आता तिथपर्यंत पोहोचू देत नाही कोण? आपलं कॉन्शियस माइंड. कारण बऱ्याचदा आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या इमोशन्स आहेत त्या फील करू शकत नाही. बऱ्याचदा सांगितलं जातं मॅनिफेस्टिंगमध्ये, हे सगळं लिहिताय, वाचताय, करताय, हे फील करा, पण हे फील करता येत नाही. पण हा प्रोग्राम आपण डायरेक्ट कॉन्शियस माइंडला बायपास करून सबकॉन्शियस माइंडला डायरेक्ट आपण फील करू शकतो. ते पण कायमचा. म्हणजे तुमच्या आयुष्यातली सगळी स्वप्न तुम्ही अगदी सहज पूर्ण करू शकता. हे फक्त आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि हे पोहोचवण्यासाठी सगळ्यात चांगलं टूल हे हिप्नॉसिस आहे. ओके. आता तुम्ही जो मला डेमो देणार आहात त्याच्या आधी मी तुम्हाला हे प्रश्न विचारते, कारण हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. कारण या बाबतीत खूप गैरसमज आहेत. म्हणजे आता मी हिप्नोसिस होणार तर म्हणजे मी वेगळ्या अवस्थेत जाणार का? म्हणजे काय आहे हे मला आधी नीट समजावून सांगा. किंवा मग मी असं ऐकलंय की बऱ्याचदा आपण कॉन्शियस आपला राहत नाही आपण, आणि मग वेगळ्या कुठल्या जगात गेलो तर आपण तिथून परत येत नाही, असंही मी ऐकलेलं आहे. असे गैरसमज आहेत. हिप्नोथेरपीमध्ये एकतर तुम्ही जास्त अवेअर असता. म्हणजे आता जे आहे, आता समजा तुम्हाला मला हिप्नोथेरपी करणार आहे, समजा खाली इथे एक पिन पडले, तर तो पिनचा आवाज जर मला 1% येत असेल तर तुम्हाला तो 9 पट येईल. अच्छा. म्हणजे हिप्नोथेरपीमध्ये अवेअरनेस जास्त वाढतो. म्हणजे हिप्नोथेरपीमध्ये मी बेशुद्ध झालं पाहिजे, मला काहीच कळत नाही, असं कधीच होत नाही. उलट तुम्ही जास्त अवेअर होता. आणि अवेअरनेसची ज्यावेळेस क्षमता आपली वाढते ती प्रत्येक क्षेत्रामध्ये ती काम करते. म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यामुळे ग्रास्पिंग लेवल चांगलं होतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमची इम्युनिटी पॉवर वाढते, तुमचं डिसिजन मेकिंग चांगलं होतं, तुमची कामाची कार्यक्षमता वाढते. ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज हिप्नोथेरपीद्वारे आपण करू शकतो.
हां, अलर्टनेस वाढतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हा जर तुम्ही जरी अनुभव घेतला किंवा कोणीही घेतला तरी तेच सांगणार आहे की मला सगळं समजत होतं आणि समजणं गरजेचं आहे. जर समजलंच नाही तर हिप्नोथेरपी कशी होईल? शक्यच नाही. म्हणजे एखादा समजा टी व्हीला पिक्चर चालू आहे आणि रात्री समजा 9 ते 12 तो पिक्चर आहे. पिक्चर चालूच आहे आणि मध्येच आपल्याला झोप लागली तर सकाळी उठल्यानंतर पूर्ण पिक्चर आठवेल का? जेवढा पाहिला तेवढाच अर्धा आठवेल, तर अर्धाच आठवेल. हे फार महत्त्वाचं आहे की जागृत अवस्थेमध्ये राहणं हे फार गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे ते जागृत अवस्थेमध्ये आपण सबकॉन्शियसवर काम करत राहतो. राईट. ओके. कॉन्शियस माइंडवर काम करतो. सॉरी, जागृत अवस्थेमध्ये आपण कॉन्शियस माइंडवर काम करत राहतो. राईट. अच्छा, सो आता ह्याचा डेमो जर द्यायचा असेल तर तुम्ही कसं द्या? 1-2 डेमो घेऊ पण त्यात आधी एक कॉन्शियसली एक डेमो घेऊयात. ओके. आता या डेमोमध्ये जो अवेअरनेस आपण आणणार आहोत तर जसं मगाशी सांगितलं होतं एखादा विचार ज्यावेळेस कॉन्शियसली आपण रिपीट करतो तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो. एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला की त्याला विचार करता येतो. तो जसाच्या तसा तुमच्या मेंदूपर्यंत जातो आणि तुमच्याकडनं ते कार्य घडतं. तर त्याचा एक छोटा डेमो आहे. माझ्यासोबत प्रेक्षकांनी जरी केला तरी त्यांनाही हा अनुभव घेता येईल. तर त्यासाठी आपण एक काम करूयात की दोन्ही हात एकत्र करूयात. ओके. दोन्ही हात एकत्र करा. डोळे बंद करा. 1-2 मोठे श्वास घ्या, श्वास सोडा. आता हे मन रिलॅक्स झालं. आता डोळे उघडा. डोळे उघडायचे आणि ही दोन्ही बोटं, हे 2 बोटं हे ओपन करायचे आणि त्याच्याकडे एकटक पाहायचं आहे. एकटक पाहायचं आहे आणि एकसारखा विचार करायचा की माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. एकसारखा मनामध्ये विचार करायचा आहे की माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत. ते चुंबकाप्रमाणे जवळ येत आहेत. माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत. एकसारखा मनामध्ये विचार करायचा आणि जसं तुम्ही विचार करताय तशी ती बोटं जवळ 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 येतात आणि दोन्ही बोटं चिकटल्यानंतर दोन्ही हात चोळायचेत आणि चेहऱ्यावरून हात फिरवायचा. माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येत आहेत. माझी दोन्ही बोटं जवळ येत आहेत, जवळ येत आहेत, जवळ येतात आणि दोन्ही बोटं चिकटल्यानंतर दोन्ही हात रब करायचे. आता हे कॉन्शियसली केलं, डोळे उघडे ठेवून केलं तुम्ही. हो, पण ना ते करत असताना ॲक्च्युली हे मी हलवत नाही असं वाटत होतं पण ते हलत होतं. मग माझा हा प्रश्न आहे तुम्हाला की ही जी बोटं जवळ आली ही स्वतःहून जवळ आणली तुम्ही का आपोआप आले? म्हणजे मी म्हणत होते पण मी जे जे मेंदूला feel पण केलं, ते आपोआप झालं का तुम्ही स्वतःहून केले? नाही, ते आपोआप एक थोडं थोडं पुढे येत होतं. राईट, म्हणजे आपोआप आले. हो हो. मला हेच सांगायचं आहे की ह्या जगामध्ये कोणती गोष्ट आपोआप घडत नाही. म्हणजे झाडाचं पान सुद्धा त्याला त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. तो विचार आपण कॉन्शियसली रिपीट केल्यानंतर तो तुमच्या अंतर्मनात गेला आणि तो अंतर्मनात गेल्यानंतर जसाचा तसा तो विचार तुमच्या मेंदूपर्यंत गेला आणि मेंदूने तुमच्याकडनं ते काम करून घेतलं. हे झालं हिप्नॉटिझमचा रिअल सायन्स. वाव. म्हणजे ना हे मी खूप वेगळ्या पद्धतीनं घेते की मी स्वतः आई आहे. लेबर रूममध्ये बऱ्याचदा सतत डॉक्टर सांगत असतात की पुश करा आणि त्यावेळेला ते इतकं ॲक्च्युली ते हिप्नोटाईज होतं एका पॉईंटला. आय थिंक काही जणी रिलेट करतील या गोष्टी. पण ते तसंच आहे की तिच्यामध्ये ती ताकद असते नसते तिला माहीत नसतं की काय होणार आहे पण ते इतक्यांदा बंबार्डिंग होतं की मग ती एका पॉईंटला ते करायला लागते. खूप चांगला पॉईंट आहे आणि खूप चांगला क्वेश्चन आला आहे. तर याच्यावर मला सांगायला आवडेल की विज्ञान सांगतं की कोणत्याही व्यक्तीला जर वेदना दिल्या त्या 9 डेसिबलच्या वर जर गेला तर तो माणूस मरतो.
हे विज्ञान सांगतं. हो. पण कोणती स्त्री ज्यावेळेस प्रसूती होते त्यावेळेस तिला ज्या वेदना होतात ह्या 12 ते 13 डेसिबलपेक्षा जास्त असतात, तरी ती वाचते. हो. म्हणून तर तो स्त्रीचा पुनर्जन्म. पुनर्जन्म असं म्हणतात. आता ही का वाचते, याच्या पाठीमागे तिने आता जे केलं तेच तुम्ही केलेलं असतं, म्हणजे रिपिटेशन केलेलं असतं 9 महिने. हो. म्हणून तर ते गर्भसंस्कार वगैरे ह्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत. हां. तर रिपीट सकाळी उठल्यानंतर माझ्या बाळासाठी मला हे खाणं गरजेचं आहे, माझ्या बाळासाठी मला मुलगा झाला तर हे करणार. तिने आधीच ते बाळ पाहिलेलं असतं. त्याच्यामुळे त्या वेदना ती अगदी सहज सहन करू शकते. पण अन्य कोणत्या व्यक्तीला जर 9 डेसिबलपेक्षा जर जास्त वेदना दिल्या तर तो माणूस हे सहन करू शकत नाही. म्हणजे अंतर्मनाची ताकद ही तुमच्या म्हणजे इमर्जन्सीला जास्त काम करते. कोणती इमर्जन्सी. आता जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही PT उषापेक्षा जास्त जोरात पळू शकता, तर हे शक्य आहे का? नाही शक्य. पण हेच जर तुमच्या पाठीमागे वाग लागलं तर नक्कीच तुमचा स्पीड हा PT उषापेक्षाही जास्त असेल. मग ते कोणी असू देत, कोणत्याही वयामध्ये असू देत. पर्पज ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला भेटतो ना, तरच तो आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी करू शकतो. सो ट्रू. पण हे खरंच आहे. म्हणजे आपल्याला जसं कारणाशिवाय उत्पत्ती नाही, तसं कुठली तरी गोष्ट आपल्याला एक एनर्जी अशी हवी असते की जी आपल्याला पुश करत असते. आणि ती एनर्जी आपण आपली जागृत करणं खूप गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं हिप्नोटिझम ते आपल्याला जागृत करतं. बरोबर. आणि जाणीव करून देतं. मेन म्हणजे जागृत म्हणण्यापेक्षा जाणीव. बऱ्याचदा बघा आई वडील मुलं सांगत असतात सगळं, पण ते मुलांना त्याची जाणीव नसते. आता ही जाणीव निर्माण करणं हे हिप्नॉटिझमचं काम आहे. म्हणजे जसं की लहानपणापासून आतापर्यंत जे काय आपण पाहिलेलं असतं, जे काय अनुभवलेलं असतं, जे काही शिकलेलं असतो, त्यातून आपल्या समजुती तयार झालेल्या असतात. ह्या समजुती एक तर माणसाला मेंटली स्ट्रॉंग करतात किंवा स्ट्रॉंगली मेंटल करतात. आपण काय झालो ते आपण ठरवायचं. म्हणजे एकाच घरात वाढलेली मुलं, एकाच उदरामध्ये वाढलेली, एकाच घरामध्ये एकच अन्न, तेच कपडे, तेच वातावरण, तर एक चोर होतं एक पोलीस होतो. असं का? याच्या पाठीमागं आपली बिलीफ सिस्टम काम करते. बरोबर. आता एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन हे इतकं कॉमन झालं आहे, पण ह्यातून बाहेर येण्यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा आपण एक्सपर्ट्सकडे जावं, याचा अजूनही टॅबू आहे. कारण आपण मनोविकार म्हणून आपण कुठे गेलो आणि त्यावर ट्रीटमेंट घ्यायला लागलं तर बऱ्याचदा असं होतं की काही प्रॉब्लेम आहे का आयुष्यात, किंवा हे घेतलं आहे म्हणजे काही वेड लागलं आहे की काय. अजूनही या गोष्टी आहेत, अनफॉर्च्युनेटली आहेत. तर त्यावेळेला हिप्नोथेरपी काम कशी करते, म्हणजे त्याचा उपयोग होतो का? सपोज भीती असेल, कुठले रेग्युलर स्ट्रेस असतील, काही ट्रॉमाज असतील, तर त्यासाठी हिप्नोथेरपीचा इतर गोष्टींचा, जसं की सायकॅट्रिस्टकडे जाऊन आपण काही मेडिसिन्स घेऊन किंवा काउन्सिलिंग करून फरक पडू शकतो, तसं हिप्नोथेरपीचा कितपत फरक पडतो? बऱ्याचदा डिप्रेशन असतं, एन्झायटी असतं. तर जसं मी सांगितलं की एखादी बिलीफ सिस्टम तयार होते. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी बघा, विचार येणार आणि जाणार, किंवा त्या विचारांमध्ये एखाद्या विचारांमध्ये अडकून राहणं, म्हणजे तेच विचार करणं. मग त्याच्यावर तर लोक PhD करतात. जसं की एका जोकवर दोनदा हसू शकत नाही, पण एका डिप्रेशन, टेन्शन, एखादी घटना घडलेली असते त्याच्यावर त्यांची एवढी PhD झालेली असते, 10 वर्षांनी सुद्धा तो विषय जर निघाला तरी त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे हे जे काय आहे याच्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, ते पण नैसर्गिक पद्धतीने. म्हणजे कोणतेही तुम्हाला याच्यामध्ये हिप्नोथेरपीमध्ये साईड इफेक्ट्स नाही आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंगला येता तेव्हाच आम्ही तिथे बऱ्याच क्लायंटला आम्ही तिथेच रिझल्ट देतो. आणि तेव्हा त्यांना कळतं अरे हे पूर्ण नॅचरली आहे आणि याच्यातून बाहेर पडणं किती सोपं आहे. त्याच्यानंतर मग ट्रीटमेंटचा भाग चालू होतो. तेही तुमची इच्छा असेल तरच. तुमची इच्छा नसेल तर तिथे आम्ही ट्रीटमेंट करू शकत नाही किंवा थेरपी देऊ शकत नाही. हिप्नोथेरपी म्हणजे सायकॅट्रिस्टसुद्धा आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी येतं. स्वतः सायकॅट्रिस्टच्या अभ्यासक्रमामध्ये हिप्नोथेरपी हा सब्जेक्ट आहे, तरीही त्याचा वापर होत नाही. कारण अभ्यासक्रमामध्ये तर आहे,
म्हणजे माझ्याकडे न्यूरोसर्जन आहेत पुण्यातले, मी नाव घेत नाही, पण त्यांच्या मुलीची ट्रीटमेंट माझ्याकडे झाली. बरं. म्हणजे आठवड्यातून 2-3 डॉक्टर असतात. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, नॅचरोपॅथी हे सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्टर येऊन स्वतः ट्रीटमेंट घेतात आणि स्वतः आता सजेस्टसुद्धा करतात. म्हणजे माधवबाग जे आहे लोणावळ्यामध्ये हार्टचे स्पेशालिस्ट तिथे, तर तिथून सुद्धा ते डॉक्टर्स आपल्याकडे क्लायंट्स पाठवतात. म्हणजे त्यांनाही माहिती आहे की इथून पहिल्यांदा बाहेर पडणं गरजेचं आहे. बरोबर. हां, त्याच्यासाठी तुम्ही मानसिक आजारी आहात का, किंवा उलट माझ्याकडे असेही क्लायंट आहेत की ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, ते सुद्धा येतात. कारण हिप्नोथेरपीमध्ये आपण आता जी अवस्था आहे ती अजून बेटर करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर. तुमचे एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, आनंद, उत्साह, हजरजबाबीपणा, तडजोड करण्याची क्षमता, निर्णय क्षमता, तुमची कामाची कार्यक्षमता ही वाढत वाढतच जाते. बरं. त्यामुळे मला असं वाटतं की हा सगळा सेफेस्ट पर्याय आहे, पण तरीही उगाचच घाबरतात लोक हिप्नोथेरपीला. पण ना आपल्याकडे मेन हेच आहे की डिप्रेशन आलंय हे कळत नाही, हे मान्य होत नाही, आणि मान्य झाल्यानंतर ते मदत घ्यायला जात नाहीत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही कसं तुमच्या म्हणजे या पॉडकास्ट थ्रू तुम्ही सबस्क्रायबर्सला कसं सांगाल की आपण कसं अवेअर राहिलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं, डिप्रेशन 10-10, 20-20 वर्षाचं मी पाहिलं आहे की 20-20, 30-30 वर्ष डिप्रेशनमधून बाहेरच पडत नाहीत. मेडिसिन चालू आहेत, सायकॅट्रिस्टचे मेडिसिन चालू आहेत, पण त्या मेडिसिनने माणूस, म्हणजे आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे की 95% लोक झोपेची औषधं घेतात आणि झोपेची औषधं घेतल्यानंतर ती व्यक्ती आळशी बनत जाते. मग त्याला घरातून बाहेर जाणं नको वाटतं. मग त्याला, म्हणजे आज सकाळी सुद्धा एक क्लायंट होता माझ्याकडे, तो करूनच मी आलो की तो शेवटी त्यांनी कबूल केलं की मी आळशी झालो आहे म्हणून. तो फक्त कारण सांगतोय, त्याचं काहीतरी ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं होतं साधारण एक 2-3 वर्षापूर्वी. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की जास्त थोडंसं वॉकिंग कर, थोडंसं हे कर. तर तो आता प्रत्येक गोष्टीला कारण शोधतो आहे, कारण सायकॅट्रिस्टची औषधं चालू आहेत. त्याच्याचबरोबर तो जे काय कारणं सांगतो आहे ते पाहिल्यानंतर मला हे असं लक्षात आलं की याच्यामध्ये ह्याला हा फक्त आळशी झाला आहे, फक्त तो कारणं शोधतो आहे. मला हे झालं आहे त्याच्यामुळे मी काम करू शकत नाही, मला हे झालं आहे म्हणून मी हे करू शकत नाही. तो आता घरच सोडत नाही. आज त्याचे आईवडील नगरवरनं क्लिनिकला आले होते आणि त्यांचं काउन्सिलिंग केलं, ट्रीटमेंट केली. चांगला हुशार मुलगा आहे, इंजिनियर झालेला, 3 वर्ष आलं घरात बसून. पण मला असं वाटतं की आता इथून पुढे त्याच्या आयुष्यामध्ये चांगले पॉझिटिव्ह बदल होतील. हे आज जातानाच, म्हणजे पूर्ण कुटुंब जो कधीच हसत नव्हता, तो आज सगळ्यांसमोर, माझ्या आईवडिलांसमोर हसला, आईवडिलांच्या पाया पडला, गळ्यात पडून रडले. म्हणजे इथपर्यंत लोकांना, म्हणजे हसणंसुद्धा, म्हणजे त्यांनी आईवडिलांना ते दिसत नाही मुलांचं. आणि मग ॲक्च्युली मी म्हणतो डिप्रेशन वगैरे हा प्रकार नसतोच, कारण हे फक्त शब्द आहेत. त्याच्यातून बाहेर पडायला जास्त वेळ लागत नाही. म्हणजे सगळ्यात सोपा उपाय मी हेच सांगतो की मनाच्या विरुद्ध वागायला सुरुवात करा. मन म्हणते सकाळी नको उठू, लवकर उठा. मन म्हणतं व्यायाम नका करू, व्यायाम करा. म्हणजे जे मन सांगतं आहे त्याच्या विरुद्ध वागायला सुरुवात करा, तरी तुम्ही त्याच्यातून अगदी सहज बाहेर पडू शकता. पण जर हे सगळं करून मुलं कुठं जातात, शेवटी यूट्यूबकडे जातात, की तिथे बरोबर त्यांचा टाईमपास होतो. 2 तास, 3 तास, 4 तास रील्स पाहता पाहता त्यांचे निघून जातात आणि त्यांना तीच सवय लागते. बऱ्याचदा डिप्रेशनमध्ये गेलेली मुलं, मुली किंवा मोठ्या व्यक्ती हे मान्यच करत नाहीत मला डिप्रेशन झालं आहे म्हणून, कारण त्यांना तेच आता बरं वाटायला लागलं आहे. हां, ते तिथे कम्फर्टेबल कम्फर्टेबल, म्हणजे मला कोणी विचारावं कसा आहेस बाबा, बरा आहे का, हां, मग त्यावेळेस त्यांना ते बरं वाटतं. म्हणजे त्यांना डिप्रेशन हे आवडायला लागतं. बरोबर. आणि याच्यातून बाहेर काढण्यासाठी मी म्हणतो एकदा तरी तुम्हाला माझ्यापर्यंत पोचावं लागेल किंवा समोरासमोर येऊन काउन्सिलिंग करावं लागेल. आपल्याकडे चांगले सायकोलॉजिस्ट आहेत, 2 काउन्सिलर आहेत, तर ते तुमचं खूप चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करतात आणि ट्रीटमेंटला मात्र मी स्वतः तिथे असतो. पण सर, बऱ्याचदा असं होतं की तुम्ही म्हणता की डिप्रेशन वगैरे या फार आपण ओढवून घेतलेल्या गोष्टी असतात. म्हणजे ते काही प्रमाणात असतं, पण ते वाढवण्यासाठी आपण कुठेतरी कारणीभूत असतो. पण क्लिनिकली बऱ्याचदा डिप्रेशन येतं. म्हणजे काही आपले हार्मोनल चेंजेस, बऱ्याचदा सगळं उत्तम चाललेलं असतं, खूप छान चाललं आहे, मला कुठल्याही प्रकारचे ट्रॉमाज नाही आहेत, काही टेन्शन नाही आहे, स्ट्रेस नाही आहे, उत्तम आहे, पण तरीसुद्धा ती एक खिन्नता मनात असते
छानच वाटत नाही, छान फील होत नाही. हे बऱ्याचदा पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये येतं हां. किंवा हार्मोनल चेंजेस जेव्हा डिलिव्हरीनंतर हो. अशा केसेस खूप आलेल्या आहेत. त्यानंतर रिटायरमेंट नंतर एखादा व्यक्ती रिटायर झाला, हां. तिथून पुढे त्याचं आयुष्य खूप चांगलं असतं. म्हणजे तो साधारण जरी 60 वय असेल तरी तुझं 50-52 असंच वय त्याच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या बॉडी लँग्वेजवर दिसत असतं. हां. पण ज्यावेळेस त्याचं रिटायरमेंट होते त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी जर त्या व्यक्तीला पाहिलं तर डायरेक्ट 5-10 वर्षांनी तो मोठा दिसायला लागतो. किंवा मेनोपॉजमध्ये सुद्धा होतं असं. होतं. हां. म्हणजे हे जे काही डिप्रेशन आहे याच्यातून जर आपण बाहेर आलो तर नक्कीच हिप्नोथेरपीमुळे आपलं आयुष्य वाढलं जातं. हार्मोनल चेंजेस बॅलन्स व्हायला सुरुवात होते. हेच हे मला सगळ्यात विचारायचं होतं की महत्त्वाचं आहे. हार्मोनल चेंजेस जे आहेत ते बॅलन्स करायला मदत करतं का हिप्नोथेरपी? हे बघा, ह्या बॅलन्स करणं म्हणजे ह्या इमोशन्स आहेत हे पहिलं समजून घेणं. ह्या इमोशन्स ह्या 5 प्रकारच्या आहेत. तर पहिलं इमोशन्स आहे फिअर, भीती. ते प्रत्येकामध्ये असतात की जसं की मला आयुष्यात हे करायचंय, ते करायचंय, होईल की नाही, किंवा कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपण ही भीती प्रत्येकामध्ये असतात, काळजी करणं, चिंता करणं, ही प्रत्येकामध्ये थोडीफार ही भीती असतेच. आता पण ते नसताना उगाचच धडधड होतंय बाबा, कारण नसताना पाय लटपटतात असं पण होतं. मग ते ते काय म्हणू आपण, ते डिप्रेशन काय असतं? जी धडधड होते ही कुठेतरी काहीतरी त्यांनी ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं, एखादी घटना घडलेली असते छोटी मोठी, आणि कळत नकळत त्याला ते आठवत सुद्धा नाही, पण कळत नकळत ती धडधड एखाद्या विशिष्ट ट्रॉमॅटिक घटनेमधून ते आलेली असते. तो ट्रॉमा काढण्यासाठी आपण त्याला पास्ट लाईफ म्हणजे याच लाईफमध्ये काही 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस काही ती घटना घडलेली असेल ती तुम्ही आता सांगू शकत नाही, कॉन्शियसली सांगू शकत नाही. आपण या कॉन्शियस माइंडला थोडंसं रिफ्रीज करून त्याला थोडंसं साईडला करून त्याची विचार करण्याची क्षमता कमी करून तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस त्या घटना तो अगदी व्यवस्थित सांगतो, आणि त्यावेळेस जे काही घडलेलं असतं, जी घटना घडलेली असते त्याला पूर्णपणे आपण ट्विस्ट करतो. म्हणजे काय की त्या घटनेतून त्याला बाहेर काढतो, त्या घटनेमध्ये त्याला पाहायला सांगतो आणि त्याच्या इमोशन्स चेंज करतो तिथे. समजा त्या घटनेला त्याला धडधड होत असेल तर त्या घटनेवर त्याला आपण हसायला सांगतो आणि तो त्या घटनेवर हसायला लागतो. म्हणजे तो ट्रॉमा ज्यावेळेस रिलीज होतो त्यावेळेस 101% तो परत त्या म्हणजे जी धडधड वगैरे जी चालू आहे त्यातून तो कायमचा बाहेर पडतो. आणि अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या मॉडेलिटीज आपण वापरतो हिप्नोथेरपीमध्ये, की जर तेवढा तो हिप्नोथेरपीमध्ये तेवढ्या ट्रान्समध्ये जात नसेल तर आपण कॉन्शियसली, मगाशी जसं आपण एक छोटासा प्रयोग केला, अगदी कॉन्शियसली सुद्धा आपण त्याला त्याच्यातून बाहेर काढू शकतो. बरं. आता ह्या स्ट्रेस एन्झायटीसाठी तुम्ही काही डेमो देणार आहात का? त्याच्यासाठी काय हिप्नोथेरपी आपण करू शकतो? ठीक आहे, आपण त्याच्यावर एक डेमो देऊयात. पण तुम्हाला काय आहे का असं काही, म्हणजे तुम्हाला पर्सनली काय आहे का, तुम्हाला असं वाटतं का? काय टेन्शन, स्ट्रेस? डिप्रेशन, स्ट्रेस? मला असं वाटतं जगात असं कोणीच नाहीये. राईट. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे आहे म्हणा ना. तुझी शोधून आहे असं आहे ना, येते. ती स्टोरी आहे पा कावळ्याची. म्हणजे सुख हे नेमकं कुठं आहे, तर हे ज्यावेळेस तुम्ही शोधता, प्रत्येक जण सुख शोधण्याच्याच पाठीमागे आहे. पण ते सुख बघा, 10वीला चांगले मार्क्स पडले तर मी सुखी होईल, चांगले मार्क्स पडले सुखी नाही. मग कळालं अरे ग्रॅज्युएशन झाल्यावर सुखी होईल, आपण तेही केलं, ग्रॅज्युएशनला पण चांगले मार्क पडले तरी सुखी नाही. त्यावेळेस कळालं की आपण नोकरी मिळाल्यावर आपल्याला चांगलं, तिथे आपण सुखी हो, नोकरी पण चांगली मिळते, मग कळतं अरे इथे पण सुखी नाही. लग्न झाल्यावर आपण सुखी हो, लग्न पण होतं तेव्हा कळतं की मुलं झाल्यावर आपण सुखी हो, तिथे कळतं की अरे मुलं झाल्यावर पण आपण सुखी नाही. अरे घर घेतल्यावर आपण सुखी हो, मग ते घर घेतलं जातं. बँका सुखी होतात पण आपण नाही होत. नाही, अगदीच बरोबर. म्हणजे सुख हे मानण्यावरच आहे, मानण्यावरच आहे बेसिकली. आणि काय म्हणूया, जसं स्ट्रेस इतका सुख, पूर्वी सुख आणि आनंद याच्याबद्दल आपण खूप बोलायचो की आनंदी राहणं कसं गरजेचं आहे, सुखी कोण आहे किंवा काय. तसं ना आता स्ट्रेसबद्दल बोललं जातं. कोण असा माणूस आहे की ज्याला स्ट्रेस नाही? म्हणजे जसं की एखादा माणूस त्याचं शारीरिक अवस्था खूप चांगली आहे तरीही हार्ट अटॅक येतात. म्हणजे आपलं जे मन आहे त्याच्यावर अजून कोणतीही सर्जरी नाही आहे. पण हिप्नोथेरपी ही सगळ्यात बेस्ट नॅचरल
सर्जरी आहे बरं. आणि याच्यामध्ये आपण अगदी सहज आणि ते पण नॅचरल पद्धतीने कोणत्याही स्ट्रेसमधून भीतीमधून आपण सहज बाहेर येऊ शकतो. तर ठीक आहे, डेमो सुरू करूयात आपण. Demo सुरू मगाशी आपण कॉन्शियसली डेमो घेतला होता, आता अनकॉन्शियसली थोडासा तो डेमो होईल. बरं. तर तयार राहा फक्त. हो. ठीक आहे, आता सरळ बसा. ठीक आहे, दोन्ही हात एकत्र करा, डोळे बंद करा, मोठा श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा, तोंडाने श्वास सोडा, रिलॅक्स फील करा, डोळे उघडा, सावकाश डोळे बंद करा, मोठा श्वास घ्या, श्वास सोडा, पुन्हा डोळे उघडा, सरळ पहा, सावकाश डोळे बंद करा, मोठा श्वास घ्या, श्वास सोडा. आता डोळे दोन्ही उघडायचे आहेत आणि आपले जिथे टिकली लावलेली आहे तिथे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, वरच्या बाजूला, कपाळाच्या वरच्या बाजूला. दोन्ही एकत्र आले पाहिजेत, आयबॉल्स एकत्र. हां, व्हेरी गुड. नजर स्थिर ठेवा, नजर स्थिर ठेवा. डोळ्यांच्या पापण्या जड जड होऊन डोळे बंद होत जातील. एकटक पाहायचा, डोळ्यांच्या पापण्या, डोकं, शरीर जड 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 होऊन डोळे बंद होत जातील. एकटक पाहायचा, नजर स्थिर ठेवायची. डोळ्यांच्या पापण्या जड जड होऊन डोळे बंद होत जातील. डोळ्यांच्या पापण्या जड 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 होऊन डोळे बंद होत जातील. नजर स्थिर ठेवायचे, डोळे बंद 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 बंद. मोठा श्वास घ्या, सावकाश डोळे बंद करा, डोळे बंद 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 बंद. दोन्ही डोळ्यांच्या पापण्या रिलॅक्स, बॉडी रिलॅक्स, शरीर सैल सोडून द्या, हात खाली सैल सोडून द्या, शरीर ढिलं सोडा, पूर्णपणे ढिलं सोडायचं आहे. आतूनच कॉन्सन्ट्रेट करा, तुमच्या फोरहेडवर कॉन्सन्ट्रेट करा, कपाळावर कॉन्सन्ट्रेट करा. डोळे बंदच ठेवायचे. मी 5 ते 0 अंक मोजतो आहे. प्रत्येक अंकासोबत रिलॅक्सेशनच्या अधिकाधिक 10 पटीने अधिकच खोल आणि गाढ अवस्थेत निघून जा. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. अगदी रिलॅक्स फील करा, शांत फील करा. दोन्ही डोळ्यांच्या पापण्या कल्पना करा अगदी फेविक्विकप्रमाणे गच्च चिकटलेल्या आहेत. दोन्ही डोळ्यांच्या पापण्या, जेवढे तुम्ही डोळे उघडण्याचा प्रयत्न कराल तेवढे डोळे अधिकच घट्ट होत जातील. डोळ्यांच्या पापण्या एकदम चिकटलेल्या आहेत. जेवढे तुम्ही डोळे उघडण्याचा प्रयत्न कराल तेवढे डोळे अधिकच घट्ट होतील आणि तेवढं रिलॅक्सेशनच्या अधिकच तुम्ही डीप अवस्थेत जात आहात. डोळे उघडण्याचा प्रयत्न करा, डोळे अधिकच घट्ट होत जातील. जेवढे तुम्ही डोळे उघडण्याचा प्रयत्न करत आहात तेवढे डोळे अधिकच घट्ट होत आहेत. करा प्रयत्न. जेवढे डोळे उघडण्याचा प्रयत्न करता तेवढे अधिकच घट्ट होत चालेल, अधिकच घट्ट होत चालेल. रिलॅक्स फील करा, डोळे बंद, रिलॅक्स फील करा, रिलॅक्स फील करा. आता डोळे जर उघडत नाहीत याचा अर्थ आपण अल्फा अवस्थेमध्ये, बेस्ट अवस्थेमध्ये आहोत. अगदी तुम्हाला डोळे उघडल्यानंतर अगदी रिलॅक्स वाटेल, खूप फ्रेश वाटेल, अगदी मोकळं वाटेल. 5, आता 1 ते 5 अंक मोजतो. प्रत्येक अंकासोबत या अवस्थेतून आपण बाहेर येणार आहोत. डोकं, शरीर हलकं मोकळं रिलॅक्स होत चाललं. 1, 2, अगदी रिलॅक्स फील करा, शांत फील करा, अगदी फ्रेश वाटतं आहे. 3, अगदी मोकळं वाटतं आहे, अगदी आनंदी वाटतं आहे, उत्साही वाटतं आहे, चेहऱ्यावर तो फ्रेशनेस दिसतो आहे, अगदी रिलॅक्स फील करा. 4, आता मी 5 म्हणताक्षणी तुमचे डोळे सहज उघडतील आणि डोळे उघडल्यानंतर तुम्हाला अगदी हलकं मोकळं फ्रेश वाटेल. 1, 2, 3, 4, दोन्ही हात एकमेकांवर चोळा, चेहऱ्यावरून सावकाश हात फिरवा आणि 5 मला डोळे उघडतील. डोळे उघडल्यानंतर अगदी हलकं मोकळं फ्रेश वाटेल. गुड मॉर्निंग. कसं वाटतं? छान. काय अनुभव घेतला? मी बेसिकली खूप मेडिटेशन करते. Right. सो मेडिटेशन मी या आठवड्यामध्ये तर माझं इतकं मेडिटेशन झालं की मी 1.5 तास सुद्धा मेडिटेशन काय करायला बोलताय? लागले. विपश्यना बहुतेक मेडिटेशन नाही, मी घरच्या घरीच मला Okay. मला ती तार लागते Okay. आणि मग मला डोळे उघडावेसे वाटत नाहीत. पण आत्ता ह्या 2-3 मिनिटांमध्ये खूप फ्रेश वाटलं, खूप फ्रेश वाटतं. खूप फ्रेश वाटतंय. म्हणजे बरं, त्यावेळेस तुम्ही अलर्ट होतात खूप, हो पण डोळे उघडत नव्हतात. हो हां, याचा अर्थ की
तुमची अवस्था चांगली आहे. मेडिटेशनची अवस्था चांगली असल्यामुळेच इतका फास्ट हा रिझल्ट मिळू शकतो. हो. हां, काहींना थोडासा वेळ लागतो, पण फास्ट हो म्हणजे यालाच ही हिप्नोथेरपीची ही पहिली स्टेप्स आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात हे पाहिलं जातं. कारण अल्फा अवस्थेमध्ये टिकून ठेवणं हे फार गरजेचं आहे. याला अल्फा अवस्था ही अल्फा म्हणतात. अवस्था. ज्यावेळेला मी मेडिटेशन करते, म्हणजे हा माझा पर्सनल प्रश्न असेल. हं, हं, मी बऱ्याचदा ऑब्झर्व केलं आहे की मी 1 तास जेव्हा मी सलग मेडिटेशन करते त्यानंतर इतकी शांतता असते की ना माझ्या बोलण्यातला जो काही माझा पेस टोन हा चेंज झालेला राईट, असतो. राईट. आणि मला बाकी कितीही गडबड असेल, कितीही आवाज असतील, तरीसुद्धा मी आतून खूप शांत झालेली असते. तर ही कुठली अवस्था असते? ही सुद्धा मनाची अल्फा अवस्था किंवा असं सांगता येईल की ही जी अवस्था आहे तुमची, ही जर 24 तास जर तुम्ही टिकून ठेवलीत, हां. तर ही संतांची अवस्था होती. आपल्या प्रत्येक जे संत बघा, बाकी काय चाललंय देणं घेणं नसतं आपल्याला. बाकीचं आजूबाजूला जे काय घडतंय पहा, त्यावेळेस तुम्हाला काहीच देणं घेणं नसतं. ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे मला कुठलं दुःख वाटत नाही. म्हणजे मेडिटेशन ज्या दिवशी छान होतं त्या दिवशी मी इझिली सगळ्या गोष्टी कोपअप करू शकते. हे फक्त त्या दिवसासाठी. हो हो. पण हे आपल्याला रेग्युलर झालं पाहिजे. बरं. कन्सिस्टन्सी आणण्यासाठी आपण हिप्नोथेरपीमध्ये तुम्ही ज्या मेडिटेटिव्ह अवस्थेत आता आहात याच्याही पेक्षा अजून तुम्ही डीप अवस्थेचा अनुभव घेऊ शकता. कारण आपल्याकडे विपश्यना जे करून येतात, तर ती सुद्धा लोक आपल्याकडे हिप्नोथेरपी येतात आणि तेव्हा त्यांना समजतं की बापरे, म्हणजे आम्ही ही अवस्था कधीच अनुभवली नाही आणि याच्याही पेक्षा आपण डीप अवस्थेमध्ये आणि त्यातून बाहेर येण्याची इच्छा होत नाही. आत्ताही तुम्हाला 1 ते 2 मिनिटं तुम्हाला हो, हो. बाहेर येण्याची इच्छा होत मला नव्हती. मेडिटेशन करताना सुद्धा बाहेर येण्याची इच्छाच होत नाही. हां, तर ही सगळ्यात महत्त्वाची. हां, पण ही अवस्था 24 तास टिकून राहणं फार गरजेचं आहे. कारण आपलं प्रत्येक जे संत आहेत, प्रत्येक संत तुकाराम महाराज म्हणा, जे काही संत असतील, रामदास स्वामी आहेत, तर हे सगळे आजपर्यंत आपण पाहिलं तर हे संत ह्यांनी टिकून ठेवली, अल्पावस्था टिकून ठेवली. मला त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टींची काही देणं घेणं नव्हतं. ते बहुतेक ते एका फिल्ममध्ये एक संतच्या पायाखाली त्यांचं बाळ तुडवलं जातं चिखलामध्ये. संत गोरा हां हां, तर तरीही त्यांना ते ते त्या अवस्थेमध्ये, त्या अल्फा अवस्था, हीच अल्फा अवस्था. आणि ही अल्फा अवस्था जर टिकून ठेवता आली तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट अगदी सहज अचीव करू शकता. मी तुमच्या बाबतीत हे सांगू शकतो, तुमचं जे काही पर्सनॅलिटी पाहून ॲनालिसिस केलं आहे, तर तुम्ही आता सहज झालं तुमच्या आयुष्यात. गोष्टी ज्या काही येत आहेत, जे काही तुमचं प्लॅनिंग असेल, जे काही तुम्हाला अचीव करायचं असेल, तर ते आता सहज व्हायला लागलं असेल की त्याच्यासाठी जी पहिली मेहनत करावी लागत होती, ती मेहनत आता करावी लागत नाही. आणि याला जे बूस्ट जे काय आहे, जे मिळतंय तुम्हाला, हे तुम्हाला तुमच्या मेडिटेशनमधून मिळतं. एवढी त्याच्यात ताकद आहे ताकद खरं तर. बरं. पण मग आता ज्या स्त्रिया असतात त्या स्त्रियांना डिप्रेशन येतं, भीती वाटत असते खूप. तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल की हिप्नोथेरपीसाठी त्यांनी येणं किंवा ते मोकळेपणाने बोलणं हे का गरजेचं आहे? अशा बऱ्याचशा फॅमिली आहेत की जिथे त्यांना सुख हा एकही दिवस त्यांनी उपभोगलेला नसतं. म्हणजे संशयी स्वभाव किंवा नवरा स्किझोफ्रेनिक असणं, डाऊट घेणं, ह्या कळत नकळत त्यांना ते एवढं प्रेशर असतं की कोणत्याही खिडकीतून बाहेर पाहायचं नाही, खिडक्या बंद केलेल्या असतात, 24 तास म्हणजे विंडोज सगळ्या बंद, दरवाजे बंद, कंटिन्यू त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलणं, तू कुठे आहेस नेमकी, कुठे वेळ गेला, हे त्यांना पर्सनली सांगावं लागतं की माझा हा 1 तास इथे इथे असा असा गेला, मला ह्या व्यक्ती भेटतात. म्हणजे इथपर्यंत महिला माझ्याकडे येतात याच्यातून, म्हणजे या डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी. कारण त्याच्यावर त्यांनी 2-2, 3-3, 4-4 वर्ष औषधं घेतलेली असतात. पण औषधं घेऊन सुद्धा त्यांना रोजची जी कामं करायची असतात ती करावीच लागतात. पण त्याच्यातून मग ह्या औषधांचा डोस, आपली कामं, तर याच्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही. बऱ्याचदा आपण अशी औषधं हळूहळू बंद करून टाकतो. 10-10, 20-20 वर्षाची मेडिसिन पूर्णपणे बंद झालेले आहेत. अशा बऱ्याच केसेस आहेत. फक्त त्याचे प्रूफ पाहिजे असतील तुम्हाला आमच्या ऑफिसला यावं लागेल. पण बऱ्याचदा अशी औषधं खूप वर्षानुवर्ष घेतल्यामुळे ती बंद केली अचानक किंवा हळूहळू जरी बंद केली तरी त्याचे साईड इफेक्ट्स असतात. म्हणजे वेगळ्याच गोष्टी काहीतरी उद्भवतात. तर ते साईड इफेक्ट्स सुद्धा कमी व्हायला मदत होते हिप्नोथेरपीने?
महत्त्वाचं तर साईड इफेक्ट्सच आपण त्याच्यावर काम करतो, कारण औषधांचे जे साईड इफेक्ट झालेले असतात एवढ्या हो, वर्षांमध्ये कारण ते इतकी वर्ष घेतल्यामुळे. घेतलेले असतात, त्याच्यामुळेच याला आपण टाईम देतो. कुणाला 3 महिने, कुणाला 4 महिने, कुणाला 6 महिने. म्हणजे हळूहळू त्यांना तो टाईम दिला जातो आणि हळूहळू त्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून, जे काही सायकॅट्रिस्ट असतात त्यांच्याशी कन्सल्ट करून किंवा त्यांच्यामध्ये जे काही बदल होतात त्याप्रमाणे ते बदल फक्त तुम्हाला डॉक्टरांना सांगायचे असतात. त्याप्रमाणे ते MG कमी कमी करत जातात. असे भरपूर केसेस आहेत की म्हणजे हजारो म्हटलं तरी चालेल. बरोबर. आता जेव्हा तुमच्याकडे एखादं पेशंट येतो आणि जे काही त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते घेऊन, की मला छान फील होत नाही आहे किंवा मला खूप स्ट्रेस्ड वाटतं आहे, खूप दिवस झाले, मला खूप धडधड होती आहे, भीती वाटते आहे, थकायला होतं आहे, अशा खूपशा गोष्टी जेव्हा घेऊन येतात, तेव्हा तुमची हिप्नोथेरपीची प्रोसेस कुठून स्टार्ट होते आणि काय पद्धतीचे सेशन्स असतात? चांगला प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता जे ट्रेंड आलेला आहे की लोकांना आहे ना वय कमी करायचं आहे ना, वय कमी दिसलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळे प्रयत्न चालू असतात. बरोबर. म्हणजे वय कमी ठेवण्यासाठी मग तुमचे जिम हे ते सगळ्या गोष्टी. पण जसं की मला सांगा, लहानपणापासून आजपर्यंत जर आंघोळच केली नसती तर माणसाची अवस्था काय झाली असते. तसंच आपल्या मनाचं आहे. त्या मनाला याला माइंड बाथ म्हणूयात. म्हणजे हिप्नॉटिझमला आपण माइंड बाथ म्हणूयात. तर माइंड बाथ तुम्ही वेळच्या वेळेवर जर घेतलात तर तुम्ही अशा गोष्टींमधून, हे बघा, परिस्थिती बदलणं हे अवघड आहे, पण मनस्थिती बदलणं हे सोपं आहे. आणि हिप्नोथेरपी तेच काम करते की किंवा करू करू शकतो की मनावर तुम्ही मनस्थिती बदला, परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. बरोबर. हिप्नोथेरपीची तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा प्रोसेस कशी असते? ही जी प्रोसेस आहे ही 90 डेजची प्रोसेस आहे. आता ही प्रत्येक गोष्ट सायंटिफिकली आहे. जर हे 90 डेजचीच का? कारण कोणतीही सवय एका दिवसात येत नाही, एका दिवसात जात नाही. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा रिसर्च आहे की कोणतीही सवय लागण्यासाठी कमीत कमी 66 दिवस लागतात आणि ती सवय परमनंट होण्यासाठी 254 दिवस लागतात. 66 दिवस फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये 90 डेजमध्ये 66 दिवस येऊन जातात. म्हणजे कोणतीही आत्तापर्यंत आपण ऐकलंय की कोणतीही सवय लागण्यासाठी 21 दिवस लागतात. मग आपण 21 दिवस योगा करून पाहिलं, 21 दिवस वॉकिंग करून पाहिलं, जिम करून पाहिलं, मग आपल्याला ती सवय का लागली नाही? कारण हे सगळं खोटं आहे. कारण रिसर्च हा सांगतो की कमीत कमी 66 दिवस महत्त्वाचे आहेत. म्हणून तर ह्या 90 डेजमध्ये तुमच्यामध्ये जे काही तुम्हाला बदल हवे आहेत ते बऱ्यापैकी ते सगळे बदल तुमच्यामध्ये व्हायला सुरुवात होते. आता ही प्रोसेस पहिल्यांदा एकदा काउन्सिलिंगला यावं लागतं. काउन्सिलिंगमध्ये सगळं समजून घेतलं जातं. त्याच्यावर हिप्नोथेरपी गरजेची आहे की नाही हे पाहिलं जातं. समोरच्या व्यक्तीची इच्छा आहे की नाही हे पाहिलं जातं. त्यानंतर मग ती सजेस्ट केली जाते. आता एकदा सजेस्ट केल्यानंतर त्याची तयारी असल्यानंतर त्यांना परत एक डेट दिली जाते आणि त्यांना हिप्नोथेरपीसाठी बोलवलं जातं. साधारण 1 ते 1.5 ते 2 तासाचं एक सेशन असतं, ज्याच्यामध्ये थोडंसं काउन्सिलिंग पण असतं आणि थेरपी पण असतं. तर याच्यामध्ये एक माइंड रिलॅक्सेशन पहिला भाग असतो आणि दुसरा भाग असतो प्रोग्रामिंगचा. आता माइंड रिलॅक्सेशन झाल्यानंतर जसं की शांत तळ आहे, तर ज्यावेळेस ते शांत आहे तेव्हा त्याचा आपण तळ पाहू शकतो. तसंच आपण या थेरपीमध्ये माइंड रिलॅक्स करतो त्यावेळेस विचारांची क्षमता कमी होते, अंतर मनापर्यंत पोहोचणं हे सोपं होतं. त्यावेळेस आपण प्रोग्रामिंग करतो. आता हे प्रोग्रामिंग म्हणजे काय? एखादं कुत्र्याचं पिल्लू आहे, आपण घरी आणतो, 2 दिवसात त्याला सेकंड करायला शिकवतो, 4 दिवसात सीट म्हटलं की बसतं ते पण शिकतं, 15 दिवसात कुठे घाण करायची कुठे नाही करायची ते पण शिकतं. म्हणजे एखाद्या मुक्या प्राण्याला जर आपण प्रोग्रामिंग करू शकतो तर माणसाला होईल की नाही? होईल. तर ते प्रोग्रामिंग झाल्यानंतर 2 प्रकारच्या ऑडिओ दिल्या जातात. एक रात्री झोपताना, कारण माणूस 2दा हिप्नॉटिक स्टेटमध्ये असतो किंवा अल्फा अवस्थेत हा 2दा असतो, रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर. रात्री एक रिलॅक्सेशनची ऑडिओ असते, ते ऐकता ऐकता झोप लागते आणि सकाळी उठल्यानंतर लगेच आपल्याला त्या 3D आणि 4D मध्ये ऑडिओ असतात. ते ऑडिओ कानाला हेडफोन लावायचा, ऐकायचं आणि दिवस चालू करायचा. रात्री रिलॅक्स आणि दुपारी
तुमची झोप उडवण्यासाठी, म्हणजे दिवसभर तुम्ही फ्रेश राहण्यासाठी. तर अशा प्रकारच्या 2 ऑडिओ असतात, ह्या तुम्हाला कंटिन्यूअस तुम्हाला 90 डेज ऐकायचे असतात. त्याचबरोबर एक पर्सनल व्हिडिओ तुम्हाला बनवून दिला जातो, याला TFT म्हणतो आपण, थॉट्स फ्रीडम टेक्निक. तर याच्यामध्ये माझा पर्सनली व्हिडिओ जातो की त्या प्रॉब्लेमनुसार त्याला तो व्हिडिओ तयार करून दिला जातो. तो कितीही स्ट्रेसमध्ये असला किंवा कितीही अँझायटीमध्ये असला तर तो 5 मिनिटामध्ये तो पूर्णपणे रिलीज होतो. हा, पण ती प्रोसेससुद्धा आम्ही सांगतो दिवसातून साधारण 3-4 वेळा ती प्रोसेस 3-3, 4-4 तासांनी तुम्ही केली पाहिजे. त्याचा एक व्हिडिओ बनवून देतो. तर हे साधारण 90 डेज रोज चालतं. 90 डेज नंतर त्याला परत या गोष्टींची गरज पडत नाही, कारण ते जसं एकदा प्रोग्रामिंग झालं की ते कायमसाठी राहतं, कारण 90 डेज आपण पूर्ण केलेलं असतं. हां, पण त्याच्याबरोबर काही ॲफर्मेशन लिहून दिल्या जातात, पण ते त्यांच्या त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. मग त्या ॲफर्मेशन ज्या आपण लिहून देतो त्यांनी रात्री आणि सकाळी त्या ॲफर्मेशन रोज लिहायच्या असतात. आणि सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा. नाही दुपारी जमलं तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही त्या लिहू शकता. रोज आम्हाला त्या व्हॉट्सअपला पाठवायच्या असतात. आठवड्यातून एक फोनवर आमचा फॉलोअप असतो, तो करतोय का नाही हे चेक केलं जातं. 90 डेज नंतर आमच्याकडे परत कोणीच येत नाही. ही आमची शोकांतिका आहे, कारण एखाद्या डॉक्टराकडे एखादा क्लायंट गेला की त्याला परत परत जावं लागतं. पण याचा आनंद असेल, याचा आनंद शोकांतिका नाही म्हणू शकत आपण. कारण तुमचा एक पेशंट येतो आणि तो छान रिकवर होऊन जातो, याच्यापेक्षा सगळ्यात मोठा आनंद असू शकतो. म्हणून मी पेशंट उगाच म्हणते, ऍक्च्युली हा शब्द आपण वापरू नये. पेशंट सब्जेक्ट म्हणूया किंवा क्लायंट म्हणूया, कारण कुठलीही व्यक्ती आपल्यामुळे जर का काहीतरी पॉझिटिव्हिटी घेऊन जाते, त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन घडवू पाहते, तर हा आनंद असणारच. आता आम्हाला जाता जाता एक गोल्डन टिप हवी असते, तर ती गोल्डन टिप काय द्याल? आता गोल्डन टिप म्हणजे याच्यामध्ये आम्ही एवढं सांगू शकतो की जी लोक खूप त्रासलेली आहेत, की ब्लेम करत असतात किंवा एक लेबल मशीनच बनलेले असतात, हा असा तो तसा तो तसा, ह्या लोकांसाठी एक मंत्र आहे. तो मंत्र आहे की दुनिया गई भाड में, लगेच आपण रिलॅक्स होतोय पहा. हा एक पहिला मंत्र. त्याचबरोबर तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे, तुम्हाला 24 तास रिलॅक्स राहायचं आहे किंवा तो एक अनुभव घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण जे डिस्क्रिप्शनला एक रिलॅक्सेशनची ऑडिओ आपण आपल्या प्रेक्षकांना आपण नक्कीच देऊया, जी तुमच्या YouTube चॅनलवर पण आहे. त्याचा सगळ्यांनी अनुभव घ्या आणि त्याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगला फायदा होईल. फक्त एक संकल्प करा की नवरात्रात जसं 9 दिवस लोक संकल्प करतात, तसा हा 90 दिवस ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. म्हणजे रिलॅक्सेशनसाठी ते 90 दिवस ती क्लिप तुम्ही रात्री झोपताना ऐकायची. त्या क्लिपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देणार आहोत, तर तिथून तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्ही हे मेडिटेशन सुरू करू शकता. मेडिटेशनच आहे ना हे? मेडिटेशन आहे, म्हणजे रिलॅक्सेशन म्हटलं जाईल याला. बरं, थँक्यू सो मच. हिप्नोथेरपीबद्दल इतकी छान माहिती दिलीत तुम्ही, आणि मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी संभ्रम दूर झालेला आहे आणि याचा डेमो पण मी घेतलेला आहे. त्यामुळे माझ्या मनात ज्या शंका होत्या त्यांची उत्तरं बऱ्यापैकी मला मिळालेली आहेत. सो तुमचे मनापासून धन्यवाद, आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिली. धन्यवाद. तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की लोकांपर्यंत या अशा गोष्टी तुम्ही या पॉडकास्ट तुम्ही पोहोचवता, आणि खूप चांगलं कार्य आहे. लोकांमध्ये जो तुम्ही आनंद देताय, तर त्यामुळेच तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो आहे आणि माझ्याही चेहऱ्यावर त्याच्यामुळेच आनंद आहे, कारण मी कंटिन्युअस लोकांना आनंदच देतो आहे. बरोबर. आनंद दिल्यानंतरच वाढतो हे फार कमी लोकांना समजतं, पण ज्याला समजलं त्याला आयुष्य समजलं. थँक्यू, मनापासून धन्यवाद.